तर जय शिवराय मित्रांनो, शुभ सकाळ. आणि इथे बसलोय का असा प्रश्न असेल तर गोप्रो आपला गाडीतच राहिला होता. 4 व्हीलर मागून आलेली आहे. आणि आजचा प्रवास आपला असणार आहे राजगडच्या दिशेने. आणि आत्ता आपण ज्या जागेवरती आहे ते जागा म्हणजे आता कोणती आहे आयुष? पाबे फाटा हा. तर हा मेन जागा म्हणता येईल, कारण एक साईड जाती तोरणा किल्ल्याकडे तर दुसरी बाजू जाती राजगडाकडे. तर आज आपला प्रवास असणार आहे राजगडाच्या दिशेने. थंडीचा सीझन चालू आहे त्यामुळं टोपी जाम आहे. आपण बघू शकतो आयुष दादा आणि आपण आहे. आणि पुढल्या गाडीत साजन आहे, त्यांचीसुद्धा ओळख करून देऊ. आजसुद्धा आपण वरती कॅम्पिंग करणार आहोत. तर कॅम्पिंगचा आपला काय म्हणता ती सिरीज आहे. त्याचा आत्ता दुसरा किल्ला आहे आपला. यानंतर किल्ला नाही तर कळसुबाई आहे. तर चला आता सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला. तर आता काहीच राजगड आपल्यापासून जवळ आहे. आता आपण येऊन पोचलोय. इथे पाठी आहे आणि इथनं राजगड जवळपास 2 किलोमीटर आहे. थांबा तुम्हाला इथनं दाखवतो. जर कॅमेऱ्यामध्ये दिसत असेल तर अगदी माझ्या मागं राजगड आहे. आम्ही इथे आल्यानंतर आम्हाला वाटलं का हा रोड सरळ तिथपर्यंत जातो आहे, तर तिथं न जाता हा रोड तुम्हाला इथनं डावीकडे यायचा आहे आणि सरळ गाडापर्यंत रुमाल रोड घेऊन जाईल. आणि आपण आलो तो आहे पाली मार्ग. तर चला पुढं. आता आपण येऊन पोचलोय राजगड किल्ल्याच्या बेस कॅम्पला. आणि हा आहे पाली गावाच्या अगदी वरती आल्यानंतर हा पाली बेस कॅम्प म्हणता येईल. आणि इथे आल्यानंतर पार्किंग बऱ्यापैकी फुल आहे आज. तर थोड्याच वेळात आपण ट्रेकला सुरुवात करतोय. आता आपले असेंबल करू, ट्रेक किट काढू बाहेर. आणि जे काही साहित्य आणलेलं आहे ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, म्हणजे की कॅम्पिंगला चाललो आहे त्यामुळं साहित्य खूप आहे. त्यामुळे ते आता डिस्ट्रीब्यूट करायला लागेल सगळ्यामध्ये. आणि त्यानंतर आपण ट्रेकला खरी सुरुवात करू. आणि त्यानंतर एक गोष्ट समजली की वरती आपल्या किल्ल्याचं काम चालू आहे, म्हणजे काय म्हणते त्याला, रिस्टोर करतात ते किल्ला. त्यामुळं यांनी जीप लाईन पद्धतीचं एक तंत्र वापरलेलं आहे ज्याने माल वरती जाऊ शकतो. तर खूप सुंदर आहे. त्यामुळं आपलं काय म्हणतात, पहिले काय करायचे का दगड वगैरे ते असतात ते गाढवांच्या मदतीने वरती किल्ल्यावर यायचे. पण आता त्यात खूप मोठा बदल आलेला आहे. आत्ता आपले 8 जण आहेत आपण. तर प्रति तिकीट 5 रुपये. तर असे आपले 40 रुपये झालेत. लोहगडाच्या तुलनेत इथं किल्ला जरी राजधानी म्हणजे पहिली राजधानी स्वराज्याची, त्या तुलनेत मूल्य खूप छोटं आहे. मात्र किल्ला आणि किल्ल्याचा इतिहास सांगायची गरज नाही, इतका मोठा आहे. चला आता किल्ल्याचा बेस म्हणता येईल. इथनं ट्रेकचा सुरुवात होईल आणि आपण जाऊन पोचलतो पहिला पाली दरवाजा. मित्रांनो आपण सुद्धा चढतोय, पण जे काही काका आलेले आहेत ते कारनं काढतात आणि बसतात. मात्र ही पोरं वरती चढणार आहेत. माझ्याकडून लिहून घ्या. काय पोरांना चढणार का? जय भवानी जय शिवाजी. चला. आणि तुम्हाला दिसत असून हा आहे प्रणव गारगोटे, जो आपल्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये होता. रतनगडला मात्र त्याला येता आलं नाही. आणि इकडे आहे आयुष दादा, त्याला पण येता आलं नाही. त्याचं कारण वेगळं होतं, पण प्रणवला घरूनच सोडला नव्हता. तुला यायचंच नव्हतं. फोन कोण करत होतं मग मला घेऊन. आपण बघू शकतो कशा प्रकारे 2 बाटल्या घेऊन चाललेला आहे. पाण्याचा स्पॉन्सर आहे प्रणव आज आपल्याला. चला दम लागायला सुरुवात झालेली, वाट लागणार आहे फुल. चला अर्धा म्हणजे जवळपास थोडा ट्रेक कंप्लीट झाला आहे. आणि आपल्याला मित्र भेटलाय. मित्र काय रे चालला तू? मित्र हा आज आपल्याला 7 दिन किल्ल्यावरती. दमछाक कितकी झाली आहे असाच मित्र पण डायरेक्ट दम लागलाय. आणि ती बारकी पोरं म्हणलं होतं ना, ती लिटरली वरती गेले. ते आपल्याला काहीतरी शिकावं लागेल त्यांच्याकडून. असाच मित्र आपल्याला प्रणव कुठे भेटला होता, काय सांगतात तू? तू कुठे म्हणला होता? थोडं खायला टाकलं होतं गणगड. आणि त्याने अख्खी सॉरी रतनगडला व्हिडिओत सांगता नाही आलं. मात्र असाच मित्र आम्हाला रतनगडला भेटला होता.
त्याला रात्री मी बिस्किट टाकलं, त्यानंतर रात्रभर तो आमच्या टेंटच्या बाहेर झोपला. म्हणजे इतके लॉयल असतात ते, जसे काय आपल्या RCB फॅनचे फॅन बेस असतो, जो रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या संघामागे लॉयल असतं. तुम्ही कोणत्या IPL संघाची दिवाणी येते नक्की कमेंटमध्ये सांगा. चला पुढे. आणि हे आहेत चेन्नई सुपर किंगचे, ज्यांना आम्ही धरत नाही व्हिडिओमध्ये पण आम्ही धरणार येणार तर आहे. बघू आता 4 कोटीला रिटर्न झालेत भाऊ. तर वरती आल्यानंतर अशा पायऱ्या आहेत. हे बघा, पाय आपल्याला मोठ्या पायऱ्या असल्यामुळे इतकं हे करावं लागते, त्यामुळं ताकद फार लागते. पायाची ताकद इथं खूप वापरावं लागते. पण इथनं आपण अशा पॉईंटवर पोचलो जिथं आपल्याला पहिला बुरुज बघायला भेटतो आहे, त्यामुळं काहीसं समाधान भेटलं आहे. अगदी जवळ आलो आहे आता पाली दरवाजाच्या. आपण यायला इथपर्यंत जवळपास 1 तास लागलेले आहेत, कारण ब्रेक घेत आलो आहे आपण. त्यामुळं पायऱ्या किती छान आहेत बघा ना, एकदम अशा स्लोपनीवरती चाललेल्या आहे. गडबटकन तिचे करतात त्यांना हीच तर पाहिजे असतं, हाच तो आनंद आहे. तर फायनली आपण आपल्या आवडत्या किल्ला आणि आवडत्या दरवाजापाशी येऊन पोहोचलो. आता तर माझ्या मागे दिसतोय तो पाली दरवाजा, आणि मी तुम्हाला जसं काय सांगणार होतं का रतनगड, आणि त्यानंतर मला सर्वात जास्त आवडतो तो असा राजगड. रायगडसुद्धा आहे, पण राजगडात काहीतरी वेगळीच मजा आहे. आपण दरवाजापाशी जातो आहे. मात्र तुम्ही इथे उभा असाल तर तुम्हाला दरवाजा दिसतोय, पण त्या काळी तसं नव्हतं. ही जी तुम्हाला आता खाली दगडी दिसत आहे त्या जागी दरवाजाच्या इतक्या उंचीची अख्खी भिंत होती इथपर्यंत. साधारणतः इथं जरी माणूस आला तरी त्याला कळणार नाही का इथून दरवाजा आहे म्हणून, सॉरी इथून वाट आहे म्हणून. तर याला म्हणतात गोमुखी पद्धत, जी की इथं सुद्धा वापरली गेलेली आहे. कारण की जरी माणूस इथपर्यंत आला तरी त्याला दिसणार नाही की इथे एक दरवाजा आहे. जेव्हा तो इथे येईल आणि इथं त्याला तटबंदी दिसेल, तेव्हा वाटेल का इथनं काहीतरी आतमध्ये त्याला मार्ग आहे. तर अशा प्रकारे महाराजांनी राजधानी, स्वराज्याची पहिली राजधानी का होती इथं आल्यानंतर आपल्याला समजतं. आणि आता सुरुवात आहे. आता राजगड नक्की कसा आहे ते गोष्ट जाऊन बघू, चला. तर पाली दरवाजापाशी पोचल्यानंतर आता साधारणतः आपण इथं आलो आहे ना, तर इथून आपल्याला एक गोष्ट समजते की आपण मागाशी तिथं होतं तर तिथनं सुद्धा आपल्याला दरवाजा दिसत होता. मात्र इकडं आत्ता आपण ज्या जागेवरती उभं आहे, आता ही अशी तटबंदी होती, ती तिथपर्यंत फिरवली गेली होती. कारण की तिथं आपण बघू शकतो दगड आहेत, तर दगड आणि तटबंदी, त्यामुळं शत्रू जोपर्यंत कोणी तिथपर्यंत येत नाहीत तिथून कळणारच नाही का इथे तटबंदी आहे म्हणून किंवा दरवाजा आहे म्हणून. इथपर्यंत त्याला वाटेल की ही तटबंदी आहे. ही महाराजांची युक्ती होती. आणि अशा प्रकारे आपण गाडाचा पहिला दरवाजा पाली दरवाजा इथे येऊन पोचतो. आणि दरवाजामध्ये एंटर केल्यानंतर हे जुन्या काळातले आपल्याला दरवाजे बघायला भेटतात. सागवान दरवाजे आहेत आणि अजून देखील उत्तम अवस्थेत आहे. आपण बघू शकतो इथे हे खिळे आहेत. गडावरती किंवा हत्ती आणण्याचा प्रयत्न केला तर त्यांना वाचवण्यासाठी एक खिळे आहेत, किंवा हत्तीच्या धडकाने पहिल्यांदा दरवाजे फोडले जायचे, मात्र खिळे आपल्याला वाचू शकतात. आणि अशा प्रकारे गडामध्ये आपण एंटर करतो. समजा जर तुम्ही गडावरती पाहुणे येत असाल तर पहिली चेकिंग, राजधानी म्हणजे इथं फुल सेफ्टी, तर आपली इथं पहिली चेकिंग व्हायची. तर पहिली चेकिंग असताना इथं असायचे बंकी म्हणजे एक ते महत्त्वाचं पद होतं. आणि त्यानंतर त्यांच्यावरती असायचे ते दौलत बंकी, आणि त्यांच्यावरती असायचे ते तटसरनवत, असा साचा होता त्यावेळेस. आणि इथं पोहोचल्यानंतर तुमची चेकिंग व्हायची आणि त्यानंतर बंकी दौलत बंकीकडे जाऊन तो पुढला संदेश पोहोचवायचे. तर इथं तुम्हाला एक गोष्ट बघायला भेटते की या पायऱ्या आहेत त्या वरती चाललेल्या आहेत. वरतून पण दाखवतो तुम्हाला. हे दुमजली बांधकाम होतं. म्हणजे हा जो आत्ता भाग आहे, या इकडं हा जो आत्ता तिथे बांधकाम दिसते, हा तुम्हाला जागा दिसते, इथे पहिले लाकडी प्रकारचा स्लॅब होता, जो आज जसं की आपण ह्याच्यावर बघितला होता घनगडवरती जर दाखवला होता तुम्हाला, लाकडी प्रकारचा स्लॅब होता. आणि त्याच्यानंतर आता इथून सुद्धा आपण लक्ष ठेवू शकतो. इकडे दाखव, या तुम्हाला ते सांगितलं जंग्या आहेत, इथून सुद्धा एक सैनिक लक्ष ठेवू शकतो. आणि त्याच प्रकारे वरतून सुद्धा जंग्या आहेत, तिथून सुद्धा लक्ष ठेवतो. म्हणजे महाराजांची युक्ती अशी होती की दोन्ही बाजूने देखील आपण किल्ल्यावरती सुरक्षा ठेवू शकतो. आणि अशा प्रकारे आपल्याला आता पुढे जायचं आहे. आता पुढलं दाखवू, चला. आता हा पायरी क्रमांक दरवाजा नंबर 2, आणि हा रोड आठवण करून देतो तो
अक्षरशः लोहगड किल्ल्याचा सेम टू सेम आहे. एकदा आल्यानंतर तुम्हाला समजेल, जो माणूस लोहगड किल्ल्यावरती आला आहे तो आल्यानंतर म्हणून की मी लोहगडावरतीच आलो आहे, असं सेम आहे. आणि हा दरवाजासुद्धा बघण्यासारखा आहे खरंच. राजधानी का होती ते इथे आल्यानंतर कळतं. हे आता दरवाजाच्या आतमध्ये थोडंसं अंतर पाली दरवाजापासून वरती आलो आहे आणि आपल्याला राणीवासा तलाव दिसतं इथे, बघू शकतो आपण. अगदी रतनगडला ज्या बाजूने म्हणजे काय म्हणतो व्हायरल स्पॉट झाला तर तसं काहीचा स्पॉट आहे. जर कोणी इथून जर रील टाकली जाताना तर हा सुद्धा स्पॉट व्हायरल होऊ शकतो, सांगता येत नाही काय होईल ते. आणि हा एक गडाचा मुख्य बुरुज म्हणता येईल, त्याचं नाव आठवत नाही, जाऊ आता पद्मावती बुरुज सॉरी. सो तिथं जायचं आता आपल्याला, मंदिरात जाऊ, पाय पडू आणि मग तिकडे जाऊ. चला. जसं की आपण म्हणलं होतं की मग अशी मंदिर सॉरी ही सदर बंद होती तर तिचं काम चालू आहे. आणि हे बघू शकतो आपण अशा प्रकारे इथं काम चालू आहे. काय फरशा, हे लाकडी खांब, लाकडी खांब बघा आणि फरशा आहे. ओके, तर आता आपण ज्या वास्तूशी आहे तो आहे आंबरखाना. आणि इकडं कोठार आहे, सॉरी हे आहे धान्याचं कोठार. आणि काही राजवाड्याचे अवशेष आहे तिकडं, ते पण बघू. मात्र आंबरखाना जवळपास पडक्या अवस्थेत आहे. काहीसा भाग बघायला भेटते. ही एक सदरे बसून हां बरोबर एक मुख्य वास्तू म्हणू शकतो आपण याला. आणि इथं काही पाण्याच्या टाक्या आहेत आणि त्याचप्रमाणे हा रोड जातो तलावाकडे. आता तिकडे तुम्हाला वरतून दाखवलं, तिकडे काही जात नाही आपण. मात्र राजवाड्याच्या अवशेषाकडे जाऊ आता. चला. तर आत्ता आपण आहे धान्याच्या कोठाराविषयी. तिथे दरवाजा आहे, मात्र दरवाजा बंद असल्या कारणाने आपण आतमध्ये जात नाही. मात्र इथे आपल्याला काही गोष्टी दिसतात आहे, त्या म्हणजे उद्ध्वस्त अवस्थेत असलेल्या तोफा. ही काहीशी अर्धी आहे आणि ही सुद्धा पंचधातूंनी बनलेली आहे. कारण तुम्ही जर याला हात लावाल तरी थंडच असणार. पंचधातू एक अशी गोष्ट आहे का ज्या गरम कधी होत नाही. आणि अशा प्रकारे तुकडे तुकडे पडलेले आहेत. जर पुरातत्व खात्याने अजून जर शोधकाम केलं राजगडावरती तर त्यांना बऱ्याचशा तोफा किंवा जुन्या वास्तू बघायला भेटेल ही शक्यता आहे. आणि आपल्या ठीक समोर आहे ही आहे सुवेळा माची. इथे आपला स्टे आहे रात्री. आणि हा दिसतो हा डुबा आणि त्यानंतर शेवट असणार आहे तो बालेकिल्ला. तर आत्ता आपण संजीवनी माचीकडे जाऊ. आत्ता पद्मावती माची बघितल्यानंतर चाल. अगदी पद्मावती मंदिराच्या बाजूलाच हे आहे रामेश्वर मंदिर. नंदी महाराजांची मूर्तीचे पाय पडू. आता आतमध्ये जाऊ. काहीच जुनं तर काहीच नवीन काळातलं असं मंदिर आहे. वीर मारुती आहे आणि त्याचप्रमाणे बाजूला ही पिंड आहे शंकरांची, पाया पडू. आणि आता पद्मावती मंदिराच्या दिशेने वाढीव. गर्दी फार आहे इथं, मात्र आत्ता काहीशी गर्दी निवडलेली आहे देवळातली. तरी आता पद्मावती मंदिरात आहे गर्दी, तरी दाखवण्याचा प्रयत्न तरी करू. आपण आत्ता आलो आहे ते पद्मावती देवीच्या मंदिरामध्ये. आणि अशी सुंदर स्वरूपाची आपल्याला मूर्ती बघायला भेटते. त्याचप्रमाणे इकडे सुद्धा महाराजांची एक बसलेली सुंदर अशी मूर्ती बघायला भेटते. त्या मूर्तीला बघून एक आठवतं आहे की अगदी महाराज आपल्यासमोर जसे काही बसलेले साक्षात महाराजच आहे असं वाटतं. काही अशा प्रकारे हे मंदिर आहे. पूर्ण दाखवतो तुम्हाला. जवळपास 50 ते 60 माणसं एका टायमाला इथे राहू शकतात. मात्र आपला आता किल्ला अर्धा बघून झाला आहे. आत्ता पद्मावती माचीकडे तलावाकडे जायचं आणि त्यानंतर माचीकडे जायचं. आणि बाकीचे मंडळी आपले इथे बसलेले आहेत. पोरांनो कसं वाटलं? एकदम मस्त आत्तापर्यंत जरा आयुष्य एकदम मस्त. पुढला प्लॅन काय असेल आपला? पुढला प्लॅन आपला रायगड आणि त्याच्यानंतर जर झाला असतं कळसूबाई सुद्धा. प्रणव फिक्स आहे का ते? पेपर तर
मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अजून काही जण भेटलेले त्यापैकी काय गारगोटे काका आजचं प्रणवचे वडील. आता त्यांना विचारू आजचा प्रवास कसा होता आत्तापर्यंतचा, सांगा ना. आजचा प्रवास अप्रतिम होता. असं वाटलं की पहिल्यांदा आयुष्यात एवढी मोठी ट्रिप कधी घडल अशी वाटलीच नव्हती. पण ती योगायोगाने यांच्यामुळे माझी ट्रिप एवढी मोठी झाली आणि मी यांच्याबद्दल तर धन्यवाद बोलतोच त्यांना. पण ह्याच्या पुढची पण यांनी मोठी ट्रिप काढावी असे मी त्यांना हे करतो. नक्कीच. यानंतर आपण कळसुबाई आणि राजगड हे दोन्ही रायगड हे दोन आपल्या ट्रिप असणार आहे तेवढ्या येत्या बऱ्या महिन्यात. तर त्यावेळेस देखील काका आपल्या सगळं नक्की असेल आणि गँगसुद्धा असेल. तर आता आणि छोटा सगळ्यात त्याचं ह्या दोघांमुळे ही दोघं इतकी फास्ट आहेत की आम्ही दमत होतो पण हे दमले नाही. ते का पुढं आमच्या संघ राहिले कारण की ते पुढे गेल्यानंतर त्यांना रोड माहीत नव्हतं, त्यामुळे ते आमच्या संघात चालत होते. त्यांचं नाव सांग. त्यांना नाव काय व्हायचं, पूर्ण नाव सांग. अशी दोघं आहेत. हा दादा 3रीला आहे आणि हा 9वीला आहे बघा. आणि आपण खास हे आपण ट्रेक सुरुवात केली ते म्हणजे 12वी नंतर, म्हणजे आपण पूर्णतः आजूबाजूचा परिसर ट्रेकचा सुरुवात केला. मात्र 3री आणि 8वीच्याच वयामध्ये ट्रेक करतात ही खूप कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. त्यांच्यात पहिल्यांदा डाकी वैरी त्यांनी केलं, जो सर्वात डिफिकल्ट मानला जातो सह्याद्रीमध्ये, डायकची वैरी. कारण की तिथे तुम्हाला सपोर्ट काहीच नाही, 90 डिग्री काढा आहे आणि तिथे सिंगल रोपच्या सहाय्याने तुम्हाला तिथे चढायला लागतं. ते मुलांनी केलेलं आहे. हां, आपल्या ब्लॉगमध्ये सुद्धा आहे डाकचा वैरी, तर तो नक्की दादाने आयडिया दिली आपल्याला. तर चला आता बाहेर जाऊ. आत्ता जी वास्तू आहे तिचं नाव आहे कचेरी आणि कचेरीमध्ये त्या काळात न्याय आणि निवडे व्हायचे. ही जागा आणि ही जागेवरती न्याय निवडे व्हायचे आणि अशा प्रकारे अशा 3-4 जागा आहेत का मी म्हणलं जसं की ज्या साईडला समजा संजीवनी माची आहे त्या साईडला तिथली गावं आहेत, तर तिथली सदर तितक्याच तेवढ्या जागेत असेल त्या दिंडी दरवाजाच्या आसपास. तर ह्या कोणत्या पद्मावती माची साईडला ही आहे कचेरी इथली. तर पद्मावती मंदिरानंतर आता आपण येऊन पोचलो आहे पद्मावती तलावावरती. आणि राजगडावरचं सर्वात मोठं तलाव म्हणजे असं पद्मावती तलाव. आणि आपण बघू शकतो कशा प्रकारे बांधले गेलेलं आहे. अगदी रायगडावरचं जे हत्ती तलाव आहे ते मोठं आहे खूप, पण काहीसं त्या प्रकारचं सुद्धा हे तलाव आहे. आणि काहीसं असं दृश्य आहे इथलं, खूप खोल आहे असं म्हणतात. आणि जर तुम्ही ते पाहिलात तर 5,000 रुपये दंड. पण म्हणजे एक कळत नाही का पोहायचं, ही एक ऐतिहासिक वास्तू आहे आणि खाली दगड बिगड काय असतील ते आपल्याला माहीत नाही. तर आपलं जीवन आपण का रिस्कमध्ये टाकू, हा पण एक प्रश्न आहे ना. आता तटबंदी का जायचं आहे. आणि एक काहीसं आठवण आली ती म्हणजे रतनगडाची. ती म्हणजे आपली व्हिडिओ तिथली एक व्हायरल झाली होती आणि बऱ्याच जणांचे व्हायरल झाले होते. म्हणजे ते व्हायरल स्पॉट तो बुरुज आहे आणि त्या बाजूला ते छोटंसं पाण्याचं टाक आहे. मात्र इथं देखील ते होऊ शकलं असतं. मात्र जो दुसरा पॉईंट आहे तो खूप लांब आहे, त्यामुळे जर तुम्हाला व्हिडिओ काढायचा असेल तिथून तुम्ही काढू नाही शकत. जर ही जागा जर बारीक असती तर इथं सुद्धा एक व्हायरल स्पॉट हे झालं असतं. सो आता चोर दरवाजा आहे तिकडे जाऊ. तो गुंजवणे गावातून एक तिथं मार्ग येतो असं म्हणतात आणि आपल्या अगदी मार्ग दिसतो तो आहे तोरणा किल्ला. सो आता चोर दरवाजाकडे जाऊ. चल. तर आता आपण ज्या जागी उभं आहे तो आहे चोर दरवाजा. अर्थातच हा मार्ग येतो तो गुंजवणे गावातून असा येतो. जवळपास हा शॉर्टकट म्हणता येईल, मात्र खूप अवघड आहे. आपण जो आलो तो थोडासा लांब आहे, या साईडला येतो तोरणा साईडला. पण त्या रोडने येताना तुम्हाला सोपी वाट भेटेल, म्हणजे जरी लांब असली तरी. आणि जुन्या काळातसुद्धा पाली दरवाजा होता, तो गडाचा मुख्य दरवाजा मानला जायचा. त्यानंतर यायचा तो गुंजवणे दरवाजा, तो आता त्या साईडला दाखवतो तुम्हाला. आणि असा हा इथला पूर्ण मावळ परिसर आणि हा चोर दरवाजा. तर मी उलटे गेलं आहे, इकडे आल्यानंतर व्हिडिओ स्टार्ट केली आहे. तर आता तुम्हाला चोर दरवाजा दाखवतो कशा प्रकारे. तर हा आहे चोर दरवाजा आणि जुन्या काळातला दरवाजा आहे. सॉरी, हा आत्ताच्या काळात बसवला गेलेला आहे. आणि बंद कसा करायचं ते दाखवतो. तर समजा हा दरवाजा बंद झालाच
तर इथं आहे लाकडी वळणका टाकण्याची जागा, इथे एक आणि इथं. जेव्हा तुम्ही दरवाजा बंद करता लाकडी वळणका टाकलं तर हा दरवाजा डायरेक्ट लॉक होणार. जर बाहेरून कोणी आवाज दिला तरच किंवा तो कोड असेल तो सांगितला तरच हा दरवाजा उघडला जायचा. तर असा या दरवाजाचा उपयोग आहे. आणि काहीच सुंदर दृश्य आहे, इथंच बसूशी वाटते, भारी जागा वाटते खरंच. पण आपल्याला अजून संजीवनी माचीकडे जायचं आहे, जो की गाण्याचा एक सर्वात लांब पल्ला आहे असं मानलं जातं. तिकडे जायचं आहे, अजून थोडं जेवण करू आणि मग जाऊ तिकडे. चला. तर वरतून काहीच असं ही वाट आहे चोर दरवाजाला जाण्याची, जी मी दाखवली. मी तिथे उभा होतो आणि हा वरतून सुद्धा सेम परिसर बघायला वाटतोय. आणि आहे पद्मावती माची. तर इथे सुद्धा आपल्याला शिवकालीन शौचकूप दिसतंय. मात्र त्याला काय केलं या पुरातत्व खात्याने, इथे बघा, त्याला इथे बांधे टाकले आणि त्याला आत्ताच्या काळातलं आधुनिक शौचालय केलंय. मात्र हे चुकीचं आहे. हे आपली एक ऐतिहासिक वास्तू आहे, तिथं तुम्ही असं बनवतोय. आता काय सांगू, हे बघा इथे दरवाजा होता आधी, जे कोणी आधी आले असेल त्यांना माहीत असेल तर इथे दरवाजा होता, तो आता काढण्यात आलेला आहे. आणि हे बघा इथं आतमध्ये घाण आहे, ती पण स्वच्छ केलेली नाही बघा. आता पाली दरवाजापासून वरती आल्यानंतर इकडे हा जो रोड जातो हा जातो बाले किल्ल्याकडे आणि हा जातो संजीवनी माचीकडे. तर आत्ता आपल्याला संजीवनी माचीकडे यायचे, तर आपण या रोडला फॉलो करू. बघा संजीवनी माचीकडे मार्ग, आणि या जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर ट्रेक आहे आणि त्यानंतर माची. आज काय वातावरण इतकं खुल्लं नाही, धुकंच बघायला भेटतं आतापर्यंत. सनसेटला पण काय बघायला भेटते सांगता येत नाही. जसं की मी मागाशी म्हणलो की प्रत्येक तटबंदी तुम्ही ज्यावेळेस ओलांडता त्यावेळेस एक दरवाजा असतो, तर त्याला म्हणतात दिंडी दरवाजा. एक लहान आकाराचा दरवाजा, मात्र एक महत्त्वाची भूमिका निभावतो. तो म्हणजे कोणता देखील माणूस ह्या बाजूने दुसऱ्या बाजूला जाऊ शकत नाही. जर जात असेल तर त्याला विचारपूस केली जाते की का बाबा तू पलीकडे काय जायचे, तुझं काय काम आहे. हे बघू शकतो आपण, हा आहे दिंडी दरवाजा आणि आपल्याला नेतो आपलं संजीवनी माचीकडे. आणि हा असा ट्रेक आपल्याला करायचा आता. हे बघा असा काहीसा रोड आहे इकडनं, एकदम सुनसान, कोणीच नाही. असं वाटतं की संजीवनी माचीवरती कोणी जातच नाही. काही जण आपल्यातली पुढे गेले ते काका आणि मीच मागं आहे. आता काय भीती वाटत नाही, मात्र एकदम असं वाटतं सुनसान आहे, इकडं कोणी येत जात नाही. मला पुढे सुद्धा दाखवतो. हे बघा आत्ताशी बाहेर आलोय, आधी एक जंगल पॅच होता आणि इकडे सर्वत्र धुकं आहे अजून. खालचा आवाज पण फार येतोय. संजीवनी माची अजून. आता आपण पाली मार्गे, पाली दरवाजा मार्गे इथे आले. इथे आपल्या टिक मागे आहे बाली किल्ला आणि ते पाठीसुद्धा लिहिलेली आहे. संजीवनी माचीकडे जाणं मार्ग तो म्हणजे हा. आणि आपल्याला इकडं प्रामुख्याने चोर दरवाजासुद्धा बघायला भेटतो. सो आत्ता 4:35 झालेली आहेत. 1.5 तास आहे आपल्याकडे. 1.5 तासात पूर्ण माची कवर करायची आहे, जे की अवघड आहे. पण आपण ट्रेकर काय मग, तर आपण 1.5 तासात कवर करू, चांगली शूट पण करू, फोटो काढू. आणि आपला कॅम्पिंग आत्ता तिकडे काळेश्वरी आहे, त्याच्या पलीकडे आहे संजीवनी सुवेळा माची. सुवेळा संजीवनी तोंडात कोणते ते पण सांगता येत नाही. सुवेळा माची त्याच्या पलीकडे आहे. इतका लांब ट्रेक करायचा आपल्याला, थोडा अंधार पण पडेल. मात्र आपण टॉर्च सकट सगळं नियोजन करून आलेलो आहे आपण, त्यामुळं 8-1 वाजेपर्यंत जायला. सो आत्ता चालू आहे संजीवनी माची. हा टॅलनीचा बुरुज आहे, मात्र आपण तिकडं न जाता टाईम वाचवण्यासाठी इथनं दरवाजा आहे, तर थेट आपल्याला तटबंदीकडे घेऊन जाईल खाली संजीवनी माचीच्या. सो डायरेक्ट तटबंदीकडे जाऊ. आणि इकडं माकडं पण दिसतंय, ते फार माकडांनी आपली एकदा वाजवली होती, आठवतंय का? व्हिडिओ बघत असाल तर विसापूर किल्ल्यावरती बरीचशी माकडं तिथं होती आणि त्यांनी आपल्याला म्हणजे पहिल्यांदा बऱ्यापैकी मला माहिती कळाली होती तटबंदी, शौचकूप किंवा इतर काही गोष्टींच्या. आणि तेव्हा मी ते सांगायला जाणार होतं,
आणि तिथं माकडे आली आणि त्यांनी आमची पार वाजवली, म्हणजे आम्हाला शेवटपर्यंत जाऊन दिलं नाही. पण आत्ता आमची संख्या 8 आहे आणि या 4-5 आहेत. 8 पडेंगे 4-5 पे भारी ऐसा सीन आहे इधर. बघा तटबंदी फिरतं तिथे. सो तो दरवाजा आहे, तिथनं खाली उतरायचं आहे आपल्याला. सो अशा प्रकारे हा टेळणीचा बुरुज. मात्र मी जसं म्हणलं, हा सुद्धा एक दिंडी दरवाजा आहे. तर आत्ता आपण दिंडी दरवाजाच्या मार्फत संजीवनी माचीकडे चाललो आहे. मात्र या दोघांना बघितलं का इथं, यांची भीती आहे, कारण गोप्रो माझ्या हातात आहे. यांनी ओढला तर संपलं. सो चला आता संजीवनी माचीकडे. ते बघा दिसले का 2 भाऊ आहेत, एका मागे एक बसल्यात. हाय करू शकतात का ते तुम्हाला? नाही. प्रणव बघू शकतो आपण तिथं फोटो काढतोय. समोर मस्त सनसेट होतोय. आपलं आधी ठरलं होतं का संजीवनी माचीवरती स्टे करायचा आणि आता सकाळी पहाटे उठून सुवेळा माचीवर जायचं. मला पण तेच आवडत होतं. मात्र नंतर असं ठरवलं का सकाळी उठणार आणि त्यानंतर एवढं चालत जाणार, उठल्या कसं काय चालणार, हा विषय होता. त्यामुळे काय म्हणतो, जेवढं चालायचं आहे ना ते आज रात्रीच चालू आणि मग सुवेळा पोचू. आणि तिथे आज आपल्या सगळे जे काका आहेत त्यापैकी एक गणेश काका आहेत, तर त्यांनी नियोजन केलं आहे की आपण व्हेज बिर्याणी करू. त्यामुळं 2 मोठे टोप आणले आहेत. मस्तपैकी पहिलं भात उकळून घेऊ, एक बाजूला भाजी करू आणि लेअर वाईज बिर्याणी करू. भारी नियोजन आहे. तर आजची स्टोरी अशी आहे का आपण जवळपास 13 जण होतो पहिले निघालेले. 13 म्हणजे मला पण आनंद झाला का बाबा चांगला ग्रुप निघाला यावेळेस. मात्र प्रत्येक वेळेसप्रमाणे एक जण त्यातला गावाला गेला नेमका आणि त्यानंतर जे बाकीचे 2 जण होते ते जॉब कारण येऊ शकले नाही. त्यांना नेमका त्यांचा पहिलाच दिवस आला जॉबचा आज. त्यांचं नशीब बघा. आणि त्यानंतर 2 होते, त्यातला एकाला गाडी करून दिलीच नाही, त्यामुळे तो पण आला नाही. झाले किती 8, ते होते किती 13. ही स्टोरी दरवेळेसची आहे आणि यावेळेस पण तेच झाले. इथं होती टाके आहेत काही, ते आता बघून घेऊ. थोडीशी सर्दी जाणवते आपल्या. तर ही पहिली पाण्याची टाकं आहे. इतकं खोल आहे, गाठी इतकी जाते. इकडे जास्त असेल, लेअर वाईज असेल. हे पुढं अजून खोल. हां पुढं अजून खोल आहे. म्हणजे याचे 2 ते 3 टप्प्यामध्ये हे बनवले गेलेले आहे, हे बघू शकतो आपण. आणि इकडं काहीच आहे, दाखवतो जरा. हां हे मोठं आहे, तुम्हाला आतमध्ये दिसत असेल तर याच्यामध्ये सुद्धा खोदून बनवलेलं आहे. आणि याचाच दगड या माचीच्या कामासाठी केला असेल असा अंदाज आहे, पण दगड तोच आहे, सेम दगड आहे. सो आत्ता अजून अर्धी पण नाही आलो आपण. अर्धी माची आपल्याला अजून बघायची. हे बघा मंडळींचं आगमन झालेलं आहे इकडे. आणि बाकी त्यांची गाई. हो माकड काका इकडे वागता का? त्यांची भावकी आणि सुंदर आहे मग, म्हणजे शब्दात वर्णन नाही करता येणार अशी संजीवनी माची. खरंच भाऊ तुमची थोडी माहिती सांगता का? हो माहिती. हे पण सनसेटचा आनंद घेतात ते दोघं भाऊ. हा तो मार्ग आहे जो आपल्याला संजीवनीच्या बुरुज क्रमांक 2 वरती घेऊन जाईल. 2 काही एक आता हा एक मेन तटबंदी दुहेरी तटबंदी जिला म्हणतो आपण, चिलखती तटबंदी. सो तिकडं चाललंय काका प्रणवचा फोटो काढून जाम केलं काकांनी. प्रणव आणि माकडांचं प्रेम. कशा प्रकारे बघू शकतो आपण. हा रोड आहे. जुन्या काळात काय फील असं इथून जायला, म्हणजे तो माहोल ज्यावेळेस ही राजधानी होती त्यावेळेस
माणसं येत जात असेल, म्हणजे किल्ला म्हणजे एक स्वर्गच असेल त्यावेळेस खरंच. म्हणजे मी आत्ता ज्यावेळेस लादणीहून चालतोय, लादणी म्हणजे तटबंदीच्या बाजूचा जो भाग त्याहून चालतोय, त्यावेळेस मला तेच आठवतंय काय यार आत्ता इतकी मजा येते, त्यावेळेस तर किती भारी असेल, ही पडदड पण नसेल. त्यामुळेच हे बघा हा आहे आळू दरवाजा. तर जर तुम्ही रेंज ट्रेक करत असाल तर आहे आळू दरवाजा, हा तुम्हाला इथनं खाली उतरवतो आणि तुम्ही इथून तोरणामार्गे जाऊ शकता. सो जायचं का? अशा प्रकारे हे बघा म्हणलं की एक ठरवलं होतं, पण इथं दरवाजा मोडलेला आहे. मी काय ठरवलं होतं का जर आपण इथं समजा कॅम्पिंग केलीच तर हा दरवाजा लावायचा. सॉरी, दरवाजा चांगला आहे, तो दिसला एक बाजूने. इथून तुम्ही येऊन बसता अगदी किल्ल्याच्या खाली. हे बघा तटबंदी इथनं स्पष्ट दिसते बघा. आता आपण या तटबंदीहून आलो, वाटलं का एवढी मोठी तटबंदी, पण राजगड काय आहे ना तो इथं आल्यावरच कळतो. ऑल साईडनी तटबंदी, ऑल साईडनी. आणि तो दिसतोय तो डुबा, आणि इकडं आहे बाले किल्ला. खरंच किल्ला बघायचा असेल तर 2 दिवस निवांत वेळ घ्या, बघण्यासारखं आहे. आता पुन्हा एकदा संजीवनी माचीकडे जाऊ. बघू शकता तुम्ही दुहेरी तटबंदी म्हणजे चिलखती. आतून एक माणूस आरामात चालू शकतो, पण हे दृश्य बघण्यासारखं आहे. काय म्हणा, पुढं सुंदर असा सनसेट आणि ही संजीवनी माची. वा, एक नंबर कॉम्बिनेशन. आणि ही फुलं आत्ता आपण थोडं लेट झालो आहे. आपण आता किती तारीख आहे? 8 नोव्हेंबरला आलो आहे. त्यामुळं नाहीतर राजगडसुद्धा आपल्याला हिरवा बघायला भेटला असता. सो काय नाही, असं पण चांगलं आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण उन्हाळ्यात ट्रेक करतो त्यावेळेस आपल्याला किल्ल्याच्या बऱ्याचशा वस्तू ज्या गवताखाली असतात त्यासुद्धा बघायला भेटतात, कारण गवत बिवत काहीच नसतं. तर तो एक टाईम एक्सप्लोरेशनसाठी चांगला आहे. आणि पावसाळ्यात तर आपली सह्याद्री होतीच खूप छान, ते अख्ख्या जगाला माहिती. असा बघा सनसेट मागे एकदम सुंदर नजारा आहे. आणि आयुष दादा आणि प्रणव तिथं पोचलेले आहेत. माकडं सगळीकडेच आत्तापर्यंत आलेली. आणि हा भाग बघा चालायचा. वा, अशा प्रकारे आपण येऊन पोचलोय संजीवनी माचीच्या सर्वात शेवटच्या भागावरती. असं काहीच दृश्य आहे खरंच. इकडे मला वाटतं तटबंदी नाही, आता क्लिअर कट आहे. आता म्हणजे ती दुहेरी होती ती आता खाली गेलेली. वरती चढतोय, पडलो असतो. सो इथलं सुद्धा भारी सनसेट बघायला वाटतंय. एकदम लागला पण प्रतित आहे एकदम खरंच. माकड भाऊ इथे. तर एक गोष्ट आहे ती दाखवतो तुम्हाला, तटबंदी दाखवतो. त्या अगोदर हे आहे, समजा इथे सैनिक असतील. आता गडाचा मेन भाग आहे म्हणजे इथं जास्त सैनिक साठा असेल, त्यामुळे पूर्वीच्या काळात इथे खांब टाकले जायचे, जेणेकरून इथे एक आणि दुसरा मला वाटतं ह्याच्यात बुजल्या आत होता. म्हणजे काय व्हायचं एवढंच जागेत असं ह्याच्यातच शक्यतो. तर इथं जर खांब टाकले तर इथं एक मंडप उभा राहायचा आणि त्याखाली जे काही आपले मावळे असतील ते बसायचे, त्यांना सावली भेटायची. आणि असा इकडे दिसणारा सुंदर नजारा हे आहे, पूर्ण आहे संजीवनी माची. आणि तो दिसतोय तो समोर बाले किल्ला, आणि तिकडून दिसते ती पद्मावती माची, आणि इकडे दिसतोय तो काळेश्वरी बुरुज. अजून वरचं आहे ते डुबा. तर अशा संजीवनी माचीवर दिसणारे नजारे अद्भुत आहे. म्हणजे बऱ्यापैकी जर आपण सुवेळा माची सोडली तर सगळाच परिसर इथनं दिसतोय. सो आत्ता सनसेटची मजा घेऊ
आणि त्यानंतर थेट कॅम्पिंगकडे जाऊ आपल्या. सो अशा प्रकारे इथं आपले टेंट लागलेत. हा दुसरा आणि इकडे तिसरा आणि काहीसा असा परिसर आहे बाजूचा एकदम शांत. आणि पूर्ण राजगडावरती बालेकिल्ल्यावरती कोणतरी होतं मगाशी, पण राजगडावरती पूर्ण आपणच आहे फक्त असं म्हणतोय. सो आता झोपू. गुड नाईट. उठू सकाळी.